सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम शंकर शेठ माळी, बाटळगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, युवा उद्योजक आहेत. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि जेव्हा मित्र प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुढील 2 षटकांसाठी नयन म्हात्रे. हॅलो. हॅलो. चला पंच, सामना सुरू करायचा आहे. आपण सलामीवर हॅलो. ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. ते आई गावदेवी मोठा गाव या संघाला. मोठा गाव या संघाची सलामीवर जोडी मैदानामध्ये तेजेश आणि किरण. हॅलो. चला 5 षटकांचा सामना असणार आहे पंच. त्या दरम्यान आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. तर ब्राह्मणदेव भाटाळे या संघाचा सलामीवर गोलंदाज हॅलो. ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला शुभेच्छा येतात मुसाबाई ग्रुप, प्रेम मुकादम आणि रवी पाटील यांच्याकडून. पंकज याच्या षटकातील पहिलाच चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू हाताळतोय. एक चांगली सुरुवात करून देतोय पंकज ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. पंकज एक चांगला चेंडू हाताळतोय. पाहूया पंकजाच्या षटकातील दुसरा चेंडू सामोरं जाईल तो तेजस. पंकज राईट आर्म ओव्हरचा मारा करताना अखूर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच केलेला आहे. चेंडू जातोय पॉइंटच्या सीमारेषेकडे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय आणि 2च धावांवर समाधान मानतोय आणि स्वतःचं आणि संघाचं देखील खातं खोलतोय तेजस. या 2 धाव्यांनी मोठा गाव या संघाचे खाते उघडवतोय. पंकज याच्या षटकातील पुढचा चेंडू सामोरं जाईल तो तेजेश. एकदा आखूर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. याबरोबर 1 धाव पूर्ण करतोय तेजेश. 3 चेंडू हाताळलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आहेत. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत ते पंकज माळे याने. पाहूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय मोठा गाव या संघाचा सलामीवर फलंदाज किरण, जो अजूनही एकही चेंडू खेळलेला नाही. 3 चेंडू जे टाकलेले आहेत ते तेजस याने सामना केलेला आणि 3 धावा जमा केलेल्या आहेत.
आणि हॅलो, स्क्रीनवर आपण पाहू शकता मोठा गाव या संघाचं खेळाडू कक्ष दाखवला जातोय. त्यामध्ये जल्पेश भोईर मिस्टर GTC यांना दाखवण्यात येत आहे. लाईव्ह प्रेक्षकांमधलं एक मोठं नाव GTC आणि त्यांना कव्हर अप देतोय तो MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून त्यांना कव्हर अप केलं जातोय. चला पंच बघायचंय आपण काय तिथे आणि सामना चालू करायचा आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. पंकज याच्या षटकातील पुढचा चेंडू सामोरं जाईल तो किरण. जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने संघाचं धावसंख्या होती ती 9. तीन चेंडू चांगले हाताळले होते पंकज याने, परंतु चौथा चेंडू थोडासा शॉर्ट लेनवर हाताळतोय आणि त्याचा एक जोरदार समाचार घेतोय तो किरण. स्वतःच खातं खोलतोय 6 या धावसंख्येने. एक जोरदार प्रहार पाहायला मिळाला होता आपल्याला. आणि जय कॉप्रोबा या संघाचे व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सुजल म्हात्रे आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. चला मॅच बॉल आलेला आहे पंच. पंकजाच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलेला आहे. पॉइंट सीमारेषेकडे चेंडू जातोय. एका टप्प्याने सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी आज चौकार. चौथ्या चेंडूवर एक षटकार आणि 5व्या चेंडूवर एक चौकार वसूल करतोय किरण. पंकजाच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कट होती परंतु एसटी रक्षक जितू याच्याकडून चुकी होते आणि एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती ती 13. बिनबाद 13. एक चांगली सुरुवात आई गावदेवी मोठा गाव या संघाची. पहिल्या षटकाखेर 13 धावसंख्या जमा केलेले आई गावदेवी मोठा गाव या संघाने. पाहूया ब्राह्मणदेव भाटाले या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो अविनाश माळी. पहिल्या षटकामध्ये पंकज याने एक चांगलं षटक हाताळलं होतं परंतु 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेन हाताळल्यावर त्याच्यावर जोरदार प्रहार पाहायला मिळाले किरण याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाखेर 13 धावसंख्या जमा केलेले. पाहूया अविनाश सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अविनाश. दुसरा पॉवर प्ले असणार आहे. 5 षटकांचा सामना आहे. यामध्ये ते आपण 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता.
अविनाश दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. अविनाश राईट आर्म ओव्हरचा मारा करताना सामोरं जाईल सलामीवर फलंदाज तेजेश. चांगला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक खराब करतोय भावेश. याचा परिणाम 2 धावा पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक तिथे थोडं खराब पाहायला मिळालं भावेशच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा पूर्ण करतोय तेजेश आणि किरण ही सलामीवर जोडी. अविनाश त्याच्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला चेंडू येतोय मिड ऑन कडे. प्रयाग तिथे तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रयाग याच्या माध्यमातून एकाच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या होते 16. सलामीवर तेजेस हा संत गतीने खेळतोय परंतु किरण हा पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळालेला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज घेऊन चेंडू जातोय नॉन स्टॉप रिजन मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका नव्हता परंतु बॅटची टॉप एज घेऊन चेंडू नॉन स्टॉप सीमारेषे बाहेर गेला होता 4 धावांसाठी. या 4 धाव्याने धावसंख्या होती ती 20. अविनाशाच्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू हाताळतोय अविनाश. एक चौकार मारल्यानंतर एक चांगली वापसी करून देत असताना ब्राह्मणदेव भाटाले या संघाला अविनाश. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत त्यामध्ये 7 धावा खर्च केले आहेत अविनाश याने. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि चांगली गोलंदाजी मानावी लागेल अविनाश याची. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. लोअर पॉइंटला चेंडू होता त्याला मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु झेल बाद होतोय तो किरण. या धावसंख्येवर पहिला आदरा बसतोय आई गावदेवी मोठा गाव या संघाला आणि नवीन फलंदाज किरण याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये येतोय तो जल्पेश भोईर. अविनाश याच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. चांगला चेंडू परंतु दिशा भरकटतोय. पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 21. अजून अविनाश याने एक चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. चौकार मारल्यानंतर किरण या पाटील याला सुद्धा बाद केलेला आहे त्याने. अविनाशाच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू झेल मात्र सुटलेला आहे तिथं भूषण कडून आणि एक आयुष्यमान भव्यचा आशीर्वाद मिळताना तेजेश याला एका धावेने धावसंख्या होते ती 22. 2 षटका अखेर धावसंख्या 22. 1 बाद 22. एक चांगली सुरुवात मानावी लागेल मोठा गाव या संघाची. तर ब्राह्मणदेव भाटाले या संघाला शुभेच्छा येतात निलेश पाटील यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये पंकज माले याने 13 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अविनाश याने 9 धावा खर्च करताना एक फलंदाज देखील बाद केलेला आहे. चला भाटाले संघ
मॅच चालू करायची आपण. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेले आहेत. त्यामध्ये 22 धावा जमा केलेल्या आहेत मोठा गाव या संघाने. आणि पाहूया पुढचं षटक घेऊन येतोय तो प्रयाग भाटाले या संघाकडून. पंकज माली याच्या पायाला दुखापत झाल्या कारणाने तिसऱ्या षटकासाठी येतोय प्रयाग. प्रयाग राईट आर्म राऊंडचा मारा करताना सामोरं जाईल सलामीवर फलंदाज तेजस. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑन सीमारेषेकडे येतोय. भावेश तिथे तैनात आहे आणि एकाच धावेवर समाधान मानतोय. एका धावेने धावसंख्या होती ती 23. पहिला चेंडू एक चांगला चेंडू हाताळलेला होता प्रयाग याने, त्यावर एक धाव जमा केलेली आहे. पाहूया प्रयागच्या षटकातील पुढचा चेंडू. सामोरं जाईल जल्पेश. लाल ओव्हर फुल टॉस चेंडूवर जोरदार प्रहार केलाय. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण भावेश याच्या माध्यमातून आणि रनआउट होण्याची शक्यता. फलंदाज बाद होतोय. तेजस हा बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल भावेश याचं. तेजस याच्या जागेवर येतो नवीन फलंदाज अनिकेत म्हात्रे. प्रयाग याच्या षटकातील तिसरा चेंडू. सामोरं जाईल पुन्हा एकदा जल्पेश. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. चेंडूला खेळून काढले लॉंग ऑनच्या दिशेने. भावेश पुन्हा एकदा चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. एका धावेने हळूहळू धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 25. 2 बाद 25. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ब्राह्मणदेव भाटाले या संघाची. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडू काही बॅटवर येत नाही. निर्धाव चेंडू हाताळतोय प्रयाग. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते प्रयाग याच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आहेत. त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलेला आहे. प्रयाग पुन्हा एकदा सामोरं जाईल अनिकेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि मिसफिल्ड होतोय तिथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळतात या चेंडूवर. पाहायला मिळालं होतं त्याच्या स्वरूपामध्ये आज चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी गेला होता. 4 धावेने धावसंख्या होती ती 29.
चांगलं षटक हाताळत होता प्रयाग, पण क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळत नाही. प्रयाग याच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू हाताळतोय प्रयाग. तिसऱ्या षटकाअखेर धावसंख्या होती ती 29. चांगली गोलंदाजी प्रयाग याची तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. त्यामध्ये फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. चल, हॅलो. चौथं षटक घेऊन येतोय तो पंकज. एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवा तसा बॅटवर आला. रनआउटची शक्यता होती, परंतु चेंडू गॅदर करता आला नाही पंकज याला. एक चोरटी धाव पूर्ण करतोय जल्पेश. पंकज याच्या षटकातील पुढचा चेंडू सामोरा जाईल तो अनिकेत. पंकज राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करताना सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव, या एका धावेवर समाधान मानतोय जल्पेश आणि अनिकेत. अजूनही मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही जल्पेश याच्या माध्यमातून. पंकजाच्या षटकातील तिसरा चेंडू सामोरं जाईल जल्पेश. आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येतोय मिड विकेट कडे आणि एकच धाव, एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. एक धावसंख्या जमा करतोय मोठा गावा संघ. पहिल्या षटकामध्ये किरण याने एक जोरदार फटकेबाजी केली होती, पण त्यानंतर कुठलाही फलंदाज चौकार किंवा षटकार पेश करू शकला नाही. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक भावेश तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण भावेश याच्या माध्यमातून. एकाच धावेने समाधान मानावं लागतोय. किरण याच्या माध्यमातून एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर अनिकेत याने एक चौकार आणि त्याच्या नंतर मात्र एक संत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी मोठा गाव या संघाची. पंकजाच्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, ज्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू हाताळतोय. एक चांगलं षटक हाताळतोय पंकज. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. या चौथ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. एकदा यॉर्कर लेनचा चेंडू आणि LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय जल्पेश. जल्पेश याने आपल्या संघासाठी कोणतेही मोठं असं योगदान देता आलेलं नाही. यानंतर होणारा सामना गावदेवी वेले वर्सेस
IN11 बालकुम या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर होणारे सामने 4 षटकांचे असणार आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असणार आहेत. पहिल्या फेरीचा हा अंतिम आणि शेवटचा सामना गावदेवी मोठागाव वर्सेस ब्राह्मणदेव भाटाले या दोन्ही संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. ब्राह्मणदेव भाटाले या संघाकडून शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो हेमंत. चार षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 33. शेवटचं आणि हाणामारीचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो हेमंत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना हेमंत. पहिला चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. हेमंत याच्या षटकातील पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एष्ट्या उडवून जातोय फलंदाज परेश याच्या. 0 या धावसंख्येवर बाद होतोय परेश. साठी प्राचार केलेला आहे ब्राह्मणदेव भाटाले या संघाने. चांगली गोलंदाजी करतोय हेमंत. पुन्हा एकदा हेमंत सामोरं जाईल नवीन आलेले फलंदाज वीरनाथ. एकदा इनसाइड आउट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद होतोय तो फलंदाज अनिकेत.
6 धावसंख्येने धावसंख्या होती ती 42. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना मोठा गावा संघ वीरनाथ याने येऊन एक षटकार ठोकलेला आहे आणि अशाच अजून षटकार चौकारांची अपेक्षा असणार आहे मोठा गाव्या संघाला. अहमद यांच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष असणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू एस्टॅनवर आदळतोय आणि फलंदाज त्रिफलाचीत बाद होतोय तो वीरनाथ. षटकाराचं योग्य प्रत्युत्तर देताना हेमंत वीरनाथ यांना त्रिफलाची बाद करतोय आणि 42 या धावसंख्येवर बसणारा हा 5वा आदरा असणार आहे गावदेवी मोठा गाव या संघाला. हेमंत याच्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असणार आहे. सामोरं जाईल नव्यानं आलेला फलंदाज महेश. एक जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने भावेश तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण. चांगली फेकी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तो महेश. एका धावेने धावसंख्या होती ती 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान असणार आहे ब्राह्मणदेव भाटाले या संघासमोर. तर यानंतर होणारा सामना गावदेवी वेले वर्सेस आयन 11 बालकुम. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला बालकुम आणि गावदेवी वेले या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. हॅलो. फर्स्ट मॅचचा विजेता संघ गावदेवी वेले आणि सेकंड मॅचचा विजेता संघ आयन 11 बालखोम. भाटाला गावचे उद्योगपती राजेश माली यांच्या हस्ते टॉस होणार आहे. फर्स्ट मॅच विन इन द गावदेवी वेले आणि सेकंड मॅच विन द आर्यन 11 बालखोम. पहिले इनिंगले सर्व सामने आपण 5-5 षटकांचे सामने खेळलो. नंतरचे सेकंड इनिंगचे सर्व सामने आपल्या 4 षटकांचे पाहायला मिळतील. हा सामना 4 षटकांचा असेल. कॉल करेल बालकुम संघाचा कर्णधार. काटा आणि काटा पडलेला आहे. बघायचं आहे काटाच आहे. आपण टॉस जिंकलाय. प्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. पहिल्या सामन्यामध्ये आपण 5 षटकांचे सामने खेळले. या स्पर्धेमध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा मजल असेल तुमचा? कमीत कमी 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 धावामध्ये रोखण्याचा मानस तुमचा नसेल त्यांना, मग कोणते असे गोलंदाज आहेत की ते 50 धावापर्यंत रोखू शकतात? गोलंदाज तर 4-5 आहेत. त्याच्यातला आम्ही चॉईस करून 4 जणांना बॉलिंग देऊ. हा सामना प्रेक्षकांना रफ अँड टफ पाहायला मिळेल. हां नक्कीच. थँक्यू. हे होते माझ्यासोबत बालकुम संघाचे कर्णधार. आता आपण बोलतोय गावदेवी वेले संघाचा कर्णधार नीलू. आपण टॉस जिंकला असतं प्रथम काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. परंतु आता आपल्याला फलंदाजी करायची. तर 4 षटकामध्ये किती धावापर्यंत मतं मारेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50+ धावांचा मतं मारण्यासाठी कोणते असे मेन फलंदाज आहेत की ते 50+ जाण्यासाठी योग्य असेल? केतन आहे, अनिकेत आहे, राजन, भावेश, विजेंद्र. आणि तुमच्याकडून? बघू आता, अपेक्षा तर असेलच माझ्या खेळाडूंना. हा सामना प्रेक्षकांना रफ अँड टफ पाहायला मिळेल. हो नक्कीच. हे होते माझे गावदेवी वेले संघाचे नीलू. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत नयन म्हात्रे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे सज्ज आहेत मोहनदादा सर. थँक्स मित्रा.
तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दोन दिग्गज संघामधून आपण सामना पाहतोय. ब्राह्मणदेव भाटाळी विपक्ष मोठागाव डोंबिवली. बघा ब्राह्मणदेव भाटाळे संघाला ऑल दी बेस्ट केले जात आहे. मुसाबाई ग्रुप प्रेम मुकादम असतील आणि रवी पाटील यांच्याकडनं ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला ऑल दी बेस्ट केले जातं. धन्यवाद. मुसाबाई ग्रुप सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता. आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईक करता. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज आणि कमालीचा फटका. बॅट मधून पुन्हा एकदा अक्रॉस लाईन थोडंसं आडव्या बॅट चेंडूला प्रारंभ होतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. 2 धावा देखील कंप्लीट. जितू याच्या बॅट मधून धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होते ती 6. वेलकम नारायण पाटील. धावसंख्या पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यस चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. या स्पर्धेसाठी तब्बल स्वर्गीय सुरेश दादा पाटील सौजन्य रतिला सुरेश पाटील याचकडून प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिकीचं ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी आलेले जय काफरोबा ग्रुप आयोजित जय काफरोबा चषक 2022 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र कमालीचा चेंडू अतिशय चांगल्या चेंडूची फेक झाली होती. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला संघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक आता तो जलपेश. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले. 4 चेंडूमधून आतापर्यंत धावा आपण पाहतोय 14. कमालीची बॅटिंग. आता मात्र आउट ऑफ इनसाइडचा फटका पासतोय का. यस वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कार्य केला तो महत्वाचा फलंदाज जितू या ठिकाणी. कामगिरी देखील या संघाने केलेली आहे. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं पुश केलं जातं. चेंडू ऑफला जातोय. कुठल्या प्रकारची धाव देखील घेतली जात नाहीये. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला होता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज विलास भोईर. मोठागाव डोंबिवली परिसरातील नामांकित असा गोलंदाज आहे. षटक क्रमांक दुसरं बिलास याच्या माध्यमातून संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन हेमंत याला. पंकज आहे का ऑन साइडचा फटका. यस 1 बॉल से काटापाने मात्र चेंडू 200 रन बीट करून चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. चौकार.
फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग लेग सीमेकडे काय कमालीचा जेल अप्रतिम उत्कृष्ट जेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच एका हातामध्ये जे चेंडूला कलेक्ट केलं जाय. जय जगन्नाथ हात कमालीचा हात आपण पाहिला. एका हातामध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं. कोण आहे? परेश भोईर. देखील या ठिकाणी बाद होतोय. पंकज नेक्स्ट न्यू बॅट्समन येतोय. भावेश अगेन्स्ट पुन्हा एक गोलंदाज विलास. आता मात्र थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्यात मांड फक्त चेंडू थोडंसं स्टिअर केलं होतं. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळेल एक धाव. एकदम सगळ्यात धावसंख्या 19 वर पोहोचते. बीजापासून 25 धावा दूर आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल. भावेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू मिडावरून लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. फिल्डिंग पोझिशन कुठेतरी थोडीशी आपण डिफिकल्ट पाहतोय. अगेन्स्ट गोलंदाज विलास. या ठिकाणी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर तो चेंडू शॉट कव्हरला जातो. एकदम घेण्याची संधी एकदम सगळ्या धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असावा आणि बघूया शेवटचा चेंडू पेस करताना फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतोय या अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारची चेंडूची फेक करतोय. विलास स्ट्राईक रोटेट करतोय. हेमंत याच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट मोठा फटका. यस मात्र कमालीचा झेल देखील कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच आणि काय म्हात्रेच्या माध्यमातून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं म्हणता आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. यानंतर प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका. बिग मॅच. स्वागत. चला जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. ब्राह्मणदेव बाटाळे संघाचे सर्व आधारस्तंभ पॅकर ओनर मालक सन्माननीय राजेश माळी. सुप्रसिद्ध उद्योजक बाटाळे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि ब्राह्मणदेव बाटाळे संघाचे सर्व यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. राजेश माळी ब्राह्मणदेव बाटाळे संघाचे सर्व आहेत, ओनर मालक पॅकर यांचा ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धावसंख्या 24 आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर बालकुम गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानित जगदीश पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. एक क्रिकेटचे निस्किम चाहते आहेत जगदीश पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जातोय. तर पहिल्या 2 षटकांमध्ये विचार करा. धावसंख्या 24 आहे. 2 बाद 3 बाद 24
आणि येणारे चेंडू असतील 18 आणि विजेसाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. बघा खराब चेंडू दिशांन चेंडू स्पेअर मारा पंचायत समांतर धाव मिळते अवांतर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतो रॅटम ओव्हरचा मारा. आता वारंवार या ठिकाणी गोलंदाज थोडासा कमबॅक करतोय. चांगल्या चेंडूची फेक झाली त्या टेस्टच्या अंदाजे चेंडूला सोडून दिलं होतं. पंचांच्या आशेकडं आशेच्या नजरेने फलंदाज पाहिलं होतं मग पंच संमत नाही आहेत. चांगल्या चेंडूची सांगता देखील आपण पाहिली. डॉट चेंडू जातोय. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट चेंडूची फेक चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला काय कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक 3 महेश याच्या माध्यमातून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू देखील या ठिकाणी डॉट करताना गोलंदाजाला आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शपथ जवळ धावण्यासाठी घेण्याचा प्रयत्न हलकासा अपील मात्र पंच संमत नाही आहे. चेंडू शॉट फाईनला जाते. लेग बाईचा इशारा. एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकदम पुढंच रखते. 26 अगेन्स्ट गोलंदाज महेश. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार चुका देखील पाहतो फलंदाजीच्या बॅटमधून. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 कमालीची गोलंदाजी महेशाच्या माध्यमातून. आता येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक होताना आपण मोठा गाव डोंबिवली संघाला पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एकदम सगळ्यात तेहतीस. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा परिपूर्ण कमबॅक करताना आपण पाहतोय. ब्राह्मणदेव भाटराळ संघाला येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज असेल. सामन्याचं समीकरण बदलते. येणारे चेंडू 12 विजयासाठी फक्त 11 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला षटक क्रमांक 4 वैयक्तिक. दुसरा सांघिक. 4 गोलंदाज जलपेश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. पहिला चेंडू पेस करताना ऑनसाईडचा फटका आपण पाहतोय. फलंदाज 22च्या बॅटमधून मिळते फक्त एक धाव. येणारे 11 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. मिस टाइम फटका आहे. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. सागर याच्या माध्यमातून कमालीचा झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच महत्त्वाचा फलंदाजी बाद होतोय.
चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या आहे ती 34. अजूनही बिजापासून 10 धाबांवर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. ऑर्निक कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. चांगलं शतरक्षण फेक देखील उत्तम आपण पाहिली होती. एक धावेने समीकरण आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. या ठिकाणी थोडंसं ऑन द राईटच्या अंदाजे चेंडू खेळू काढला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. समीकरण 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा विजयाचं लक्ष आपण पाहिलं. 44 धावांचा 5 षटकांचा निर्देश सामना. मात्र विजयासाठी एक संघर्ष देखील करावा लागतो ब्रह्मदेव भाटाळे संघाला. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी मिस टाईम फटका आहे. मात्र कुठल्या प्रकारचं शतरक्षण देखील नाहीये. चेंडू डीप मध्ये पडतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाहीये. येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. कमालीचा फटका आहे. बघूया चेंडू मध्ये शतरक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. परीक्षेच्या माध्यमातून कमालीचा झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. आता मात्र समीकरण कमालीची गोलंदाजी फक्त आणि फक्त 4 धावा. मंडळी आज या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. बेलगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्मान्य सागरजी पाटील. सागर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. सागर पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतो. आणि मित्र या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून अतिथींचं मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. निश्चित आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. आणि या मान्यवर मंडळीचं प्रतिष्ठित मंडळींचं समाजसेवकांचं या ठिकाणी केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. त्यानंतर 40+ या संघाचे कॅप्टन गावदी वेळे नारायण पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. नारायण पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांना देखील करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर 40+ गावदी वेळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू सुधीर पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आता 7 धावांची गरज आहे. अनिकेत संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज सुधीर यांचं देखील या ठिकाणी केलं जातं स्वागत आणि सन्मान. पाच चेंडू 7 धावांची गरज. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष कमालीचा झेल घेतला जातोय. परेशाच्या माध्यमातून सुरेख सुंदर असा झेल केला जातो. बघा आपण झेल घेताना 2 क्षेत्ररक्षक जर एकत्रित येत असतील त्या दोन्ही क्षेत्ररक्षक विनंती आहे आपण कॉलिंग करत जा. कदाचित हा झेल घेताना एक अनर्थ होऊ शकतोय. आपण इंजर्ड देखील होऊ शकता.
या अनुषंगाने जेव्हा आपण जेल कलेक्ट करता 2 क्षेत्ररक्षक तेव्हा कॉलिंग करणं फार गरजेचं असतं. आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. थोडंसं बॅकवर्ड आपण पाहतोय संघ ब्राह्मणदेव भाटाळे. नेक्स्ट न्यू बॅट्समन येतोय संघाचा तारणहार भूषण. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. मात्र 7 धावा कंपल्सरी हव्यात. चेसिंग कंपल्सरी आहे. फलंदाज किती बाद झाले आहेत बघा. 6 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज भावेश. एकाकी किल्ला लोटतो भावेश. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कले केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय भावेश. कॅच विन द मॅच. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. आणि कमालीचं झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. पहिला 3 चेंडूचा आपण विचार केला तर 3ही चेंडू निर्धाव आहेत. आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज देखील बाद आहेत. कमालीची गोलंदाजी अनिकेत. आणि ऑन द ट्रिक या स्पर्धेमधून हॅट्रिक 9 धावा असताना कारेलीच्या संघाने गोलंदाज होता तो गोरसेई. एवन जोडी गोरसी बी या संघाने कपिल केनी 6चे 6 चेंडू डॉट टाकले होते. अगेन्स्ट गोलंदाज अनिकेत. व्हाट अ शॉट. कमालीचा फटका. कमालीचा फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज सामन्यामध्ये कलाटणी. आता मात्र बघा पहिले 3 चेंडूचा जर आपण विचार केला तर निश्चित चांगली गोलंदाजी दिली होती. मात्र 3ही चेंडूवर पाणी फेडणारा 4था चेंडू आपण पाहिला. कोण फलंदाज आहे. भूषण संघाचा तारणहार. मी म्हटलो होतं या अगोदरच. आणि 12वा पेलमॅन. याच्या चेहऱ्यावर देखील थोडंसं हास्य. ओनर देखील अतिशय खुश आहे. आता समीकरण बदलता येणार आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे बघा. मात्र कमालीचा संघर्ष देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. विजयाचं मापक लक्ष असताना या सिच्युएशन आपण फिल्डिंग पोझिशन कशी करू शकता. हॅलो हॅलो. काय कमालीची मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये जबरदस्त संघर्ष विजयासाठी आपण पाहतोय. कधी सामना झुकतो डोंबिवली संघाच्या बाजूने, कधी सामना झुकतो ब्राह्मणदेव भाटाळ संघाच्या बाजूने. आता मात्र दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. विजयासाठी 1 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी है. कोई अंदर नहीं जाएगा. मैच कोई भी जीते. आता बघूया गोलंदाज. हॅलो. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे. आता मानसिक दबाव देखील फलंदाजावर असेल. मानसिक दबाव देखील गोलंदाजावर असेल. हा चेंडू बघा कशा प्रकारचा पेस करतोय बॅट्समन या अगेन्स्ट गोलंदाज कशा प्रकारचा चेंडूची फेक करतोय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. स्पीडअप करा. बघा सामना कुठल्याही संघाने जिंको मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांचं देखील चांगलं मनोरंजन आपण पाहतोय. कमालीचा सामना, कुशल मोमेंटचा सामना, अतितटीचा सामना, चुरशीचा सामना आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा पिक्चर देखील क्लिअर नाही आहे.
एक चेंडू सामन्याचा पुरस्कार मानकरी ठरतोय गोलंदाज कमालीची गोलंदाजी. अनिकेत आपण देखील स्टेजवर या. काय कमालीची गोलंदाजी या स्पर्धेमधून केली. फक्त विजयासाठी 7 धावा असताना सामन्यामध्ये विजय संपादित करून देताना गोलंदाज अनिकेत आपण स्टेजवर या.